शिर्डीनजीक सावळवेर खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संबंधित अधिकारी, अभियंते आणि ठेकेदारांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा सविस्तर आढावा घेतला। याप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महाविद्यालयाच्या इमारतीचा आराखडा, विविध विभागांची उभारणी, सुरू असलेल्या बांधकामाची गुणवत्ता, कामाची गती तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक, संशोधन आणि पायाभूत सुविधांची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली। महाविद्यालयामध्ये आधुनिक प्रयोगशाळा, प्रशस्त वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा आणि पशुवैद्यकीय शिक्षणासाठी अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। पाहणीदरम्यान डॉक्टर विखे पाटील यांनी बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नसल्याचं स्पष्ट करत काम दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच बांधकामातील काही तांत्रिक बाबी आणि त्रुटी निदर्शनास आणून देत त्या तातडीनं दूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांना दिले। याप्रसंगी त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण आपल्या परिसरातच उपलब्ध व्हावे, पशुसंवर्धन क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळावं आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणामुळे राज्यातील पशुपालकांना अधिक सक्षम सेवा मिळावी या उद्देशानं हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे। हे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि पशुसंवर्धन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून परिसराच्या विकासालाही गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। आज माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये जे कामं चालू आहेत त्यांचा आढावा घेण्यात आलेला आहे। जनावरांचं मेडिकल कॉलेज असो, शिर्डी MIDC असो, किंबहुना कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन जो शिर्डी नगर पंचायतीला 22 ते 25 कोटी रुपयाचा निधी दिला, त्यामध्ये शिर्डी बायपास किंबहुना शिर्डी शहराला ट्रॅफिक डायव्हर्जन करून जे नवीन रस्ते आपण तयार करतो या सगळ्या रस्त्यांचा आढावा घेतला जाणार आहे। कुंभ माझ्या मते काही ठराविक महिन्यांच्या अंतरावर आहे। हे सगळे कामं कुंभच्या अगोदर पूर्ण व्हावेत। त्याचबरोबर शिर्डीच्या साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचं शैक्षणिक संकुल जिथून मोठ्या प्रमाणात जवळपास 1500 ते 2000 या परिसरातल्या मुलं व मुली रोज अपडाऊन करत होते, इथं आपण पूर्णपणे अतिक्रमण मुक्त रस्ता हा करून दिलेला आहे। अनेक प्रकारे गैरव्यवहार किंबहुना दारूच्या भट्ट्या किंबहुना मुलींना होणारा त्रास या सगळ्या गोष्टी लक्षात घेत हे पूर्ण चारीवरचं अतिक्रमण आपण मोकळं केलं आणि त्याचबरोबर एक ऐतिहासिक आणि मोठा रस्ता आपण बनवतोय। हा रस्ता बनवत असताना हाच रस्ता शिर्डीच्या कुंभमेळ्याच्या गर्दीमध्ये शिर्डीचा बायपास म्हणून ट्रॅफिक डायव्हर्जनसाठी याचा वापर केला जाईल। कामाची गती पाहता किंबहुना कामाचं स्वरूप पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात शिर्डीचा विकास होत आहे, माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वात होत आहे, तर वारंवार आढावा घेत राहिला तर चुका होत नाहीत आणि वेळेवर त्या चुका दुरुस्त केल्यास परत काम ते परत करावं लागत नाही या संकल्पनेतून आम्ही काम करतो। मला विश्वास आहे की जे कामांची संकल्पना आम्ही या शिर्डी विधानसभासाठी आखलेली आहे त्या सगळ्या संकल्पनेतून या शिर्डीचा जनतेचं उज्ज्वल भविष्य साकार करण्यामध्ये मदत होणार आहे। सावळी खुर्दामध्ये पशुवैद्यकीय ती दगडी कहाणी तिची काही विल्हेवाट लावून नाही, आता ती फार दगडी कहाणी ती फार जुन्या काळातली आहे। त्या खाणीमध्ये जवळपास आता पाणी प्रमाणाबाहेर साठतं आणि मला वाटतं एक नैसर्गिक रिझर्व्हॉयर किंवा नैसर्गिक पाण्याचं स्तोत्र हे आपल्याला जर मिळालेलं आहे। आज बाबांच्या कृपेने पाऊस पडतोय, साईबाबांच्या आशीर्वादाने आपले कालवे देखील ओव्हरफ्लोमध्ये चालू आहेत, पण येणाऱ्या कालावधीमध्ये यदा कदाचित दुष्काळ पडला तर तीच खाण आपल्याला पाण्याचं स्तोत्र बनवून MIDC आणि सावळीवर बुद्रुक खुर्दच्या ग्रामस्थांना एक फार मोठं जलाशयाचं केंद्र म्हणून काम करेल आणि म्हणून सध्या त्याच्यावर आहे त्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारची कारवाई आपण करत नाही। कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता, सुरक्षितता आणि वेळेचं नियोजन यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावं, तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। शासनाच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी आवश्यक सर्व सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। या पाहणीवेळी संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते, ठेकेदार आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। एसन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।